माणूस असाच आजार झाला त्याला डोळ्याचा, आणि त्याला काय झालं महाराज, एक समोर जर एक वस्तू असेल तर त्याला दोन दिसायच्या. काय झालं, एक जर वस्तू असेल तर त्याला दोन दिसायच्या. सहज जर त्याच्या पत्नीनं जर अशी चहाची कबशी जर समोर ठेवली आणि त्यांनी जर घ्यायला हात घातला तर ते भोईलाच हात घालायचं. मग असा त्याला आजार झाला. आणि रस्त्याने चालत असताना समोरून जर एखादी व्यक्ती आली तर हुकवायला सोडून माणूस त्याला तो धडकायचा. असा त्याला आजार झाला. मग त्याला त्या व्यक्तीला जो धडकला आणि त्याने सांगितलं की अरे तू जरा बघून चाल ना म्हणला. तर ते म्हणला अरे काय करू म्हणलं, मला डोळ्याला आजार झालाय म्हणला. पण ते म्हणला काय झालंय, मग तू बी एक आपल्या शेलूला जाय म्हणला आणि तालुक्याच्या ठिकाणी, आणि तिथून काय कर औषध घे. बरं म्हणला, पत्ता दे म्हणला. त्यांनी लगेच पत्ता लिहून दिला आणि जा म्हणला त्याच्याकडं. हा गेला तिकडं आणि गेल्याच्या नंतर महाराज तिथं गेल्यानंतर दाराला आवाज दिला. आणि आवाज दिल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं अहो तू हे जे पत्ता लिहून दिला हा तुम्हीच का? ते म्हणला हा मीच आहे म्हणला. काय झालं, मी औषध घेण्यासाठी आलेलो आहे. हा ठीक आहे म्हणले, कायचं औषध पाहिजे? मला असा असा आजार झालेला आहे की मला एका वस्तूच्या दोन वस्तू दिसतात म्हणला. ठीक आहे म्हणला, देतो औषध, या इकडं म्हणला. मग तुम्हाला एकल्यालाच आजार झालाय ना? ते म्हणलं हो. मग तुम्ही तिघं जण कशासाठी आलात? ते म्हणलं नाही मी तर एकलाच आलो ना. मग मला तर तीन दिसतात. गुण आला म्हणला, विठाला विठाला विठाला. हो. म्हणून महाराज जो आपलं दुःख निवारण करतो त्याच्याकडे आपण गेलं पाहिजे. आणि जर आपलं एखाद्याने जर दुःख निवारण होत नाही तर त्याच्याकडे जाऊन काही फायदा नाही. विठाला 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 विठाला. मग भजन करा, पांडुरंगाचं आपण नामचिंतन करा. जर आपण त्या पांडुरंगाचं नामचिंतन नाही केलं तर महाराज म्हणतात आपला जन्म वाया गेल्याशिवाय राहणार नाही. मग कसं, तर आपण जसं त्याचं नामचिंतन करू तितकंच तो आपल्याकडे येईल. आणि जर आपण त्याचं नामचिंतन नाही केलं तर तो आपल्याकडे येणार नाही.